हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, सकाळी सकाळी धुकं पडलेलं होतं आणि पूर्ण गाडीवरती पाणी पाणी आलं होतं. तर ओम इथे सगळ्यांची नावं लिहित होता, जसं आपण लहानपणी देखील करायचो असं. तसंच ओम सगळ्यांची नावं लिहित होते, लहान लहान मुलांची पूर्ण गाडीवरती. आणि ते पाहून मला आपले दिवस आठवले की अरे, आपण पण असंच करायचो. घराच्या विंडोवरती किंवा कुठेही असेल तर आपण असंच करायचो. तिथे आपण आपली नावं लिहायचं. आता आम्ही सकाळी 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 नाही म्हणजे 11 वाजलेत. आम्ही बाहेर चाललो आहे मावशीकडे. आणि मावशी आजारी आहे, म्हणजे तिचं पण वय झालं आहे भरपूर. तर तिच्याकडे जायचं आहे. त्यामुळे आम्ही सगळे आता आई ताई आणि दादा आम्ही चाललेलो आहोत. मुलांना घरीच ठेवले कारण की ते खूप गोंधळ करतात. त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही घरीच राहा पप्पांसोबत माझ्या. तर आम्ही आता निघालो आहोत. खूप घाई झाली सकाळपासून, इतका काम सगळं आवरायचं, मुलांसाठी जेवण वगैरे सगळं रेडी करून आणि बाकी इतर घरातली जी काही कामं असतात ती सगळी आवरून आम्ही आता 11 वाजता निघालो आहोत. आणि 1-1.5 तास लागेल आम्हाला जाईपर्यंत. फ्रेंड्स, मावशी आजारी आहे म्हणजे तशी आजारी नाही आहे, ती चांगली आहे. फक्त थोडंसं आता वय झाल्यामुळे काय झालं, स्मृतिभ्रंश होतो ना, असं म्हणजे लक्षात राहत नाही, कोणाला ओळखत नाही. म्हणजे कधी कधी आम्ही फोन केल्यानंतर 1 तास वगैरे बोलते आणि फोन ठेवताना बोलते की कोण बोलते, म्हणजे असं होतं तिला. तर थोडंसं बघून आल्यानंतर तिला पण बरं वाटेल. आणि आम्ही पण एकदा मुंबईला वगैरे गेलो की इतक्या लांब परत येणं होणार नाही, तर त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आलोच आहेत सगळे तर भेटून येऊया, त्यासाठी आम्ही चाललो. आणि आता सध्या इथे रेल्वे क्रॉसिंग असल्यामुळे ट्रेन येणार आहे, तर त्यासाठी बंद आहे, म्हणून आम्ही इथे थांबलो आहोत.
हाय म्हणा, असं कर, हाय कर, हाय असं कर, असं कर, हाय. घे नीट मग, घे. ठीक आहे, छान आहे ना, हाय कर.